कधी कधी आपल्याला काही गोष्टी वेळेवर कळत नाहीत आणि त्या अज्ञानाची किंमत फार त्रासदायक ठरते. माझ्या इशूच्या पाठीवर एक छोटासा गुलाबी डाग होता. हळूहळू तो गडद होत गेला. सुरुवातीला सगळे डॉक्टर्स म्हणाले साधा बर्थ मार्क आहे, काही टेन्शन घेऊ नका, हळूहळू निघून जाईल. पण दिवसागणिक तो डाग बदलत होता. रंग गडद, आकार वेगळा. काहीतरी चुकीचं होतं हे मन सांगत होतं. कोणी कधीच सांगितलं नाही की डिफरंट टाइप्स ऑफ हिमेंजिओमाज असतात. काही हिमेंजिओमाज 18 महिन्यांमध्ये कमी होतात, काही आपोआप 5 वर्षांपर्यंत निघून जातात आणि काही हिमेंजिओमाज अल्सरेट असतात ज्यांना करेक्ट ट्रीटमेंटची गरज असते. एका आईचं मन ते कुठल्याही डॉक्टरपेक्षा वेगळं काहीतरी सांगत होतं. एका महिन्यानंतर त्या डागावर एक छोटीशी खपली आली. आम्ही डेली हॉस्पिटलला जात होतो, औषधं सुरू होती, पण तरीही तो डाग अल्सरमध्ये बदलला. नॉन हिलिंग वुंड झाला आणि सोबतच तिच्या बॉडीवर छोटे छोटे रेड डॉट्स येत होते. याने तर आणखीनच हरवून गेले होते मी. बॅकला जो अल्सर होता तो तिच्या मानेजवळच होता. म्हणून इशूला जेव्हा पण उचलायचा प्रयत्न करायचे तेव्हा ती खूप रडायची. एक अगदी 1.5 महिन्याचं बाळ आणि त्याला कसं उचलायचं हा प्रश्न एक आईला पडत होता. माझं मन तर खूपच थरारून जायचं आणि या टेन्शनमुळे माझं वजन पण कमी होऊ लागलं. आता इशू 2 महिन्यांची झाली आणि अल्सर कमी होण्याऐवजी आणखीन वाढला. डॉक्टरने जे जे ट्रीटमेंट सांगितले ते सगळे फॉलो केले, पण वुंड हील होत नव्हता आणि आता इशू तिचा राईट हँड अजिबात मूव्ह करत नव्हती. हे सगळं बघून मी डॉक्टरांना विनंती केली, सर प्लीज काहीतरी करा, माझ्या बाळाला खूप त्रास होतो याचा. पुढे काय ऍक्शन घेतलं ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. टाइम खूप छोटा आहे आणि इशूची स्टोरी खूप मोठी आहे. उद्या पुन्हा भेटूया. बाय.